शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, डाळिंब शेतीच्या संदर्भानं या डाळिंबातल्या वेगवेगळ्या गोष्टींचे अनेक व्हिडिओ आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं सातत्यानं तुम्हाला दाखवत असतो. आज देखील या डाळिंब शेतीतली टेक्निकल माहिती जाणून घेण्यासाठी मी आत्ता सांगोल तालुक्यातलं जे मंगेवाडी गाव आहे त्या हटकर मंगेवाडी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसलोय. खरं तर या डाळिंबामध्ये सातत्यानं आपण जो डाळिंब उत्पादक शेतकरी आहे त्यासोबत बोलत आलोय. परंतु बऱ्याच व्हिडिओमध्ये मला कमेंट येते की थोडंसं टेक्नॉनिकल किंवा थोडंसं ह्यातलं तांत्रिक गोष्टीच्या संदर्भाने देखील काही वेळा मुलाखती करा. आणि खरं तर योगायोगानं तो योग आज आपल्याला आलाय. आपल्यासोबत स्वतः मराठी साहेब आहेत जे प्रोलाइन ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. आणि त्यांचं मागाशी मी एक बराच अर्धा पाऊण तासाचं व्याख्यान ऐकलं जे अतिशय तळमळीने शेतकऱ्याला बऱ्याच गोष्टी सांगत होत्या. खरं तर अलीकडच्या काळामध्ये थोडीशी ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे आणि रासायनिक नको असा सगळ्याच शेतीमध्ये थोडासा आता चर्चा सुरू झाली. परंतु हे सगळं होत असलं, सरकार जरी म्हणत असेल की रासायनिक नको कारण जमिनीचा नाश व्हायला लागलाय, पिकं जी खाल्ली चालली आहेत त्यामध्ये खाणाराचं नुकसान होतं आणि मग अशा वेळेला ऑर्गॅनिक कडे चला. परंतु असं म्हणत असताना त्या शेतीला तितक्याच ताकदीची ऑर्गॅनिक औषधांचा पुरवठा होणं देखील अतिशय महत्वाची गोष्ट आहे. रासायनिक नको असं म्हणत असताना ऑर्गॅनिक प्रोडक्टच्या जीवावर शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणाऱ्या ज्या काही प्रमुख समस्या आहेत त्याचं जर निवारण होणार असेल तर निश्चितपणे शेतकरी ऑर्गॅनिककडे जाणार आहे. आणि मग अशा वेळेला मगाशी मराठी साहेबांचा एक शब्द होता की ऑर्गॅनिककडे चला म्हणताना मिळणारे जे इनपुट्स आहेत, शेतीला लागणारे जे घटक आहेत ते जर ऑर्गॅनिक दिले गेले आणि तोच प्रयत्न त्यांनी पाठीमागच्या अनेक वर्ष सातत्यानं करतायत. आणि त्या सगळ्या गोष्टी असतील, शेतीमधला हा रासायनिकपणाचा जो काही एकूण ऱ्हासाचे दिवस आहेत ते घालवायचे असतील, पुन्हा डाळिंबाला चांगले दिवस आणायचे, हे करत असताना डाळिंबामधले त्यांनी मगाशी अतिशय चांगला प्रश्न एक चांगलं वाक्य वापरलं की आज अशी कुठलीच परिस्थिती नाही की डाळिंबामधल्या कुठल्या समस्यावर औषध नाही आणि प्रत्येक समस्येवर औषध आहे. आणि खरं तर आता आमचा शेतकरी ह्या भागामधला हातबल आहे. पिन होल बोररनं हातबल आहे, तेल्यानं हातबल आहे. तेल्या तर अनेक वर्षापासून मी लहान असल्यापासून तेल्या आलाय आणि तरी देखील त्या तेल्यावरचा संघर्ष सुरू आहे. आणि असं स्पेसिफिक औषध जे चॅलेंजिंग लावून सांगेल की मी तेल्याला अंगावर घेतो आणि संपवतो असं नव्हतं. आणि मग अशा ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होता मग अशी शेतकऱ्यांशी आणि मी ऐकत होतो त्यावेळेला आणि मग म्हटलं की थोडंसं टेक्निकली बेसिसवर आपण थोडीशी शेतकऱ्यांसाठी ही माहिती घेऊया तुमच्याकडून. पहिले तर तुमचं अगदी मनापासून स्वागत. आणि तुम्ही तुमच्या कंपनीच्या माध्यमातून जो एक लूप्स होता किंवा जो एक गॅप आहे की ऑर्गॅनिककडे चला पण ऑर्गॅनिक औषधं द्या, तर तो तुम्ही भरून काढताय आणि ती निश्चितपणाने चांगली गोष्ट आहे. थोडंसं मला तुमच्या ह्या ऑर्गॅनिक औषधांच्या बद्दल किंवा ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, पण ते मुलाखतीच्या प्रवासात जाणून घ्यायचं. त्यासाठी मी तुम्हाला आमच्या डाळिंब शेतीमधल्याच आज आपण डाळिंबात बसलोय म्हणून एक प्रश्न विचारेन, त्यातलं तुम्ही ऑर्गॅनिक बोला आणि त्याचं औषध म्हणून तुमच्याकडे काय उत्तर आहे ते देखील तुम्ही निश्चितपणे सांगा. डाळिंबामध्ये प्रामुख्याने ज्यावेळेला डाळिंबाची शेती केली जाते त्यावेळेला लागवडीनंतर वर्षभरामध्ये 10 महिन्यामध्ये त्याच्या हिशोबाने शेतकरी ही बाग पकडत असतो. ही बाग पकडेपर्यंत त्याचं झाड सशक्त आलं पाहिजे ह्याच्यावर त्याचा पहिल्या काळातला फोकस असतो, कारण तोपर्यंत पीक नसतं. तर ते झाड सशक्त येण्यासाठी बऱ्याच वेळा डुंब भरणे असेल किंवा बाकीच्या वेळे असेल, भेसळ असतील, ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक म्हणून तुम्ही काय करता? इथं मात्र तुम्ही तुमच्या ऑर्गॅनिक कल्चरने चालता. मुळात डाळिंबासारखं जे पीक आहे ते एकाच झाडावरती आपण अनेक वर्ष पुढचे पीक घेणार आहे. बरोबर. भाजीपाल्याच्या बाबतीत 3.5-4 महिन्याचं क्रॉप झालं की आपण काढून टाकतो, म्हणजे दर पडला काय आला काय. पण डाळिंबाचं तसं नाही की डाळिंबाच्या त्याच झाडावरती आपल्याला पुढे 15-20 वर्ष क्रॉप घ्यायचा आहे. बरोबर. त्यामुळे त्याचा सुरुवातीचा प्रवास हा अत्यंत चांगला असला पाहिजे, तर त्या डाळिंब पिकाचं भविष्य चांगलं राहणार आहे. तर आज ही झाडं जी आपण अतिशय सशक्त बघतोय, अगदी 20 महिन्याची झाडं आहेत, पण यांचा प्रवास बघितला तर अगदी 30-35 महिन्याच्या झाडांच्या सारखं त्याचं स्टोरेज आहे. अगदी. तर बागायतदार मुख्य चूक इथं करतात की पीक घेण्याला गडबड करतात, पण ते पीक वाढवण्यासाठी त्याच्या संवर्धनासाठी तेवढी धडपड करत नाहीत. पीक तर येणारच आहे 100%. तर जमीन ही एकच गोष्ट अशी आहे की ती काहीही स्वतःजवळ ठेवत नाही, ती कित्येक पटीने तुम्हाला परत देते. तर जे डाळिंबाचं झाड तुम्ही लावलंय त्याचं पहिलं 12-14 महिन्याचं संवर्धन अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी सेंद्रिय खतांचे प्रॉपर डोस चांगल्या पद्धतीनं देणं आणि त्याबरोबर थोड्याफार प्रमाणात रासायनिक खत की जो जमिनीचा कुठलाही पोत खराब करणार नाही अशा पद्धतीनं ठेवून तुम्ही जर मॅनेज करत गेला की मुळात ह्या डाळिंब पिकाची मुळी चांगली चालली पाहिजे. जिथं हे झाड आहे त्या परिसरातला ऑर्गॅनिक कार्बनचा रेशो हा 1% आपल्याला नेता आला पाहिजे. यासाठी जर बागायतदारांना प्रयत्न केले तर 100% झाड सशक्त होतं आणि ते अत्यंत चांगलं कार्यक्षम होतं आणि पुढं शेतकऱ्यानं जेवढी अपेक्षा ठेवली नाही त्याच्यापेक्षा चांगलं ते फळ पहिल्याच वर्षी देऊ शकतं. तर ह्या बेसल डोसमध्ये आम्ही
सॉइल एनरिचर नावाचं एक प्रोडक्ट निर्माण करतो की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन तर उच्च लेवल असतोच, पण काही पेंडींचं मिश्रण असतं, काही प्रमाणात कंपोस्ट असतं आणि जवळजवळ 12 प्रकारच्या बॅक्टेरिया, ज्याच्यामध्ये नायट्रोसोमोनास आहे, नायट्रोबॅक्टर आहे, ESB आहे, ॲझोस्पिरिलियम आहे, असे जमिनीमध्ये अत्यंत चांगलं कार्य करणारे काही बॅक्टेरिया दिलेले असतात की ज्या बॅक्टेरिया जमिनीमध्ये पोषक द्रव्ये जी तिथे फिक्स झालेली आहेत किंवा अवेलेबल फॉर्ममध्ये आहेत त्यांना उपलब्ध करून देतात रोपांना. आणि त्यामुळे काय होतं, शेतकऱ्याचा रासायनिक खतावरचा खर्च कमी होतो आणि त्याच्या जमिनीमध्ये असणारी जी मूळ घटक आहेत ते त्या पिकाला चांगल्या पद्धतीने लागू पडतात आणि झाड ते लवकर सेट होतं. तर त्यासाठी आम्ही सॉइल एनरिचर 3 ते 4 वेळा शेतकऱ्याला रिकमेंड करतो की तुम्ही ते द्या बेसल डोस मध्ये. आता खरं तर बेसल डोस झाल्यानंतर ज्या वेळेला रेस्ट पिरियड असतो, मग नंतर तानावर बाग घेतो शेतकरी आणि पहिलं इथरेल मारतो, त्यावेळेला तो इथरेल मारण्याच्या पासून त्याचे पहिलं डोक्यात असतं की कळी चौक्या कशा निघते, त्या कळी कशी निघते, निघताना ती मादी निघेल का आणि ती किती सशक्त निघेल. तर ते मुळात आमच्याकडे तर अलीकडं बऱ्याच शेतकऱ्यांना आता कंपल्सरी मधमाशा आणून त्याच्या पेट्या आणून ह्या बऱ्याच गोष्टी आता उपद्व्याप आमच्या शेतकऱ्यांनी सुरू केलेत. मुळात आपल्या बागेमध्ये चौक्या नीट भराव्या, कळी नीट यावी आणि येणारी कळी मादी यावी, यासाठी काय ऑर्गॅनिक पद्धतीने काम केलं जातं आणि काय प्रोडक्ट वापरले जातात? आता तुम्ही एक खूप छान उपमा वापरली की रेस्ट पिरियड. मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगेन की हा रेस्ट पिरियड झाडासाठी तुमच्यासाठी नाही. बरोबर. इथं झाड रेस्ट पिरियड मध्ये आहे, पण तुम्ही जर ह्या रेस्ट पिरियड मध्ये काम केलं तर तुम्हाला चांगलं उत्पन्न येणार आहे. शेतकरी असं समजतात की आता हा माझ्यासाठी सुद्धा रेस्ट पिरियड आहे. बरोबर. तर रेस्ट पिरियड मध्ये जर पाणी व्यवस्थापन चांगलं असेल तुमचं आणि बोर्डोचे जर चांगल्या पद्धतीने स्प्रे जर गेले, खोडं धुण्याचं काम जर तुम्ही प्रॉपर केलं, तर तुम्ही जे मगाशी म्हणालात की पिन बोररचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, आता काही क्षेत्रामध्ये मिलीबगचा प्रॉब्लेम आहे, तर खोडावरती प्रॉपर लक्ष न दिल्यामुळं हे पुन्हा फळावरती येणारे प्रॉब्लेम आहेत. बरोबर. तर याला प्रॉपर काम करायला तुम्हाला रेस्ट पिरियड मध्ये खूप वाव असतो. कारण जेव्हा बाग फळावर असते तेव्हा बऱ्याच प्रमाणात तुम्ही खोडं धुवू शकत नाही, कारण काही औषधांचे डाग पडू शकतात, तेव्हा बोर्ड तुम्ही अतिशय तीव्रतेचा मारू शकत नाही. पण रेस्ट पिरियड मध्ये हा तुम्हाला स्कोप आहे की तेव्हा बऱ्याचशा ह्या गोष्टी तुम्ही कव्हर करू शकता. जर शेतकऱ्यांनी रेस्ट पिरियड मध्ये अत्यंत चांगलं नीटनेटकं जर नियोजन केलं आणि बागेकडे प्रॉपर लक्ष दिलं तर 100% बाग फळावरती आल्यानंतर प्रॉब्लेम येतच नाही. बरोबर. ज्या बागेला फळावरती प्रॉब्लेम येतो त्याचं सरळ एक उत्तर आहे की त्या बागेला रेस्ट पिरियड मध्ये काम केलेलं नाही. तर शेतकऱ्यांनी मुळात आपल्याला समस्या येऊ नये असं ज्याला वाटतंय त्यानं रेस्ट पिरियड मध्ये बेसल डोस देऊन बऱ्यापैकी चांगलं नियोजन जर केलं तर मादी कळ्या अत्यंत सुंदर येतात, सेटिंग अत्यंत सुंदर होते. दुसरा तुम्ही एक प्रश्न मांडलात की मधमाशांची आपल्याला पेट्या ठेवाव्या लागतात. तर डाळिंबाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हवेचा वेग आपल्याला कमी करायचा, वाऱ्याचा. तर ज्या बाजूनं आपल्याकडं पश्चिमेच्या दिशेनं वारं असतं, तर या बाजूला जर शेतकऱ्यांनी शेवग्यासारखं पीक की ज्याच्यातून त्याला उत्पन्न येईल, तर शेवग्याला वर्षभर फ्लॉवरिंग असतं आणि या शेवग्याकडे मधमाशी आकर्षित होते. तर जर तुम्ही शेवग्यासारखी झाडं जर लावली त्या बाजूला तर तुमचं एक तर वारं थांबेल, तो तट होईल तुमच्या बागेला आणि त्या बागेमध्ये शेवगा असल्यामुळं मधमाशांचं तिथं नॅचरली नैसर्गिक तिथं वावर राहील आणि तुम्हाला पॉलिनेशनला काही प्रॉब्लेम येणार नाही. दुसरं, आता जेव्हा आपण इथ्रेल मारून डाळिंबामध्ये कळी निघण्याचा पिरियड असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की डाळिंबामध्ये नर कळी आणि मादी कळी अशा दोन्ही प्रकारच्या कळ्या निघतात. तर पहिल्यांदा नैसर्गिकच आहे की नर कळ्या ह्या मोठ्या प्रमाणात निघतात, ताकदीने निघतात. काही बागायतदार या गोष्टीला घाबरतात, त्यांना असं वाटतं की माझ्या बागेमध्ये फक्त नर कळी निघालेली आहे. काही चुकीचे सल्ले जर त्याला मिळाले तर तो मग त्या बागेकडे लक्ष द्यायचं बंद करतो, कमी करतो, कारण त्याला असं वाटतं की या बागेमध्ये मादी कळी नाहीये. पण खरं तर नर कळी जी आहे ती निसर्गानं पॉलिनेशनसाठी निर्माण केली, त्याच्यानंतर मादी कळी निघणार आहे. तर ह्या सेकंड डिलिव्हरीसाठी झाडामध्ये एक स्टोरेज लागतं, एक एन्झाईमची लेवल लागते, काय हार्मोनची लेवल लागते. ही जर नसेल तर मादी कळी मोठ्या प्रमाणात येत नाही काय बागेमध्ये. तर हा विचार करून आम्ही मॅक्सप्रो नावाचं एक हार्मोन्स असणारं प्रोडक्ट की डाळिंबामधल्या हार्मोनचा विचार करून तेच हार्मोन आपल्याला देता येईल का, की जे हार्मोन मादी कळी बाहेर काढण्यासाठी कारणीभूत आहे ते आम्ही आर्टिफिशियली नैसर्गिकरित्या तयार केले. ते जर फवारलं, 1 मिलीचा त्याचा डोस असतो, ते जर फवारलं तर प्लांट मधली हार्मोनची पातळी आपोआपच वाढते आणि मादी फुलं प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर येतात. म्हणजे ह्या प्लॉटला जर बघितलं तर ह्या प्लॉटवरची 70% मादी फुलं काढलेली आहेत, कमी करावी लागली. आणि नंतर तर जे सेटिंग झालं त्याच्यातली पण फळं कमी करावी लागली, थिनिंग. पण ह्याच बागेला तुम्ही विचार केला तर पहिल्यांदा
प्रचंड प्रमाणात नरकळी निघाली होती. हा हा हा. म्हणजे 1000-1200 एका झाडावरती नरकळ्या होत्या. जो समज आहे शेतकऱ्यांचा की नरकळी निघाली म्हणजे मी लॉसमध्ये गेलेलो आहे आणि आता काही ह्या बागेत सेटिंग होणार नाही, तर हा अत्यंत चुकीचा आहे. नरकळी पुन्हा गळून पडते. ठराविकच नर फुलं राहतात की ज्यांच्यामध्ये पॉलिनेशन करण्याची क्षमता आहे. हे अगदी नैसर्गिक आहे. पण तुमच्या झाडात स्टोरेज जर चांगला असेल आणि प्रोलाइन कंपनीच्या मॅक्सप्रोचा जर वापर केला तर भरपूर मादी कळी येते आणि तिचं सेटिंग होतं. आता हे सगळं होत असताना कळीमधनं सेटिंगकडे जाईल सगळं बाग जाते, त्यावेळेला बऱ्याच शेतकऱ्याला टेन्शन असते, त्याच्या गोट्या पडते, त्याची गोटी होती, त्याची साईज वाढाया दिशेला ते जात नाही. बरेच शेतकरी सांगतात, मला पण ते टेक्निकली माहित नव्हतं, पण शेतकऱ्यांनी मला ते दाखवलेलं की जर तिची अशी गाठ तयार झाली तर ती वाढत नाही आणि कळी पडताना तिचं कॅप्सूल साईज झाली तर ती पुन्हा त्याच्या मालाचा साईज पडतो. हे असं काय असतं का आणि ते कसं काय त्याचं गणित? जेव्हा कुणीतरी सल्ला देतं की बागेमधली फुलकळी गळते तर तुम्ही त्याला पोटॅश द्या. खरं तर पोटॅश हा घटक जो आहे, ज्याला आपण पालाश असं म्हणतो, याचा रोल हा मॅच्युरिटीसाठी आहे. बर. म्हणजे फळाची साईज आणि आकार वाढणं, त्याला रंग येणं, त्याचं वजन वाढणं, हा स्फुरदाचा रोल आहे. तर ही लोक अकाली जी कळी गळून पडते ती थांबावी या भावनेनं पोटॅश लवकर देतात. बर. आणि पोटॅशचा रोल आहे, पोटॅश काम करतं आणि ते काय करतं, कळीला सेट करतं मग. आणि मग तिथं गाठ होते. ही गाठ परत म्हणजे मॅच्युअर स्टेजला पुढे जात नाही, साईज होत नाही, कळी लांब पडणं गरजेचं आहे. तर ह्या पिरियडमध्ये खरं तर फॉस्फरसची अत्यंत आवश्यकता आहे. तर जर तुम्ही फॉस्फरस चांगल्या पद्धतीने दिला आणि मॅक्सप्रो जर त्याच्याबरोबर जर दिलं तर कळी लांब पडते आणि त्यामुळे त्या फळाचा साईज चांगला वाढतो. तर शेतकऱ्यांना मी इथं विनंती करेन की तुम्ही कळी गळते म्हणून ती हार्मोनची डिफिशियन्सी आहे, तर हार्मोन डिफिशियन्सीसाठी तुम्ही पोटॅश देऊ नका, कारण ही रॉंग ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यामुळे फळं लगेच सेट होतात आणि पुढं त्याचा साईज वाढत नाही. तर तुम्ही तिथं पोटॅश द्यायची गडबड करू नका. सेटिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पोटॅश द्या, पण तोपर्यंत कळीची जेव्हा लांबीची स्टेज आहे तेव्हा तुम्ही अजिबात पोटॅश देऊ नका. खरं तर हे सगळं चालत राहते. अशा वेळेला शेतकऱ्याची मुळी पण खाली चालली पाहिजे, शेतकऱ्यांनी त्याकडे बघितलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. डाळिंबामध्ये निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे, मी अनेक वेळा बघितले, मुळकूज, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या संदर्भानं ऑर्गॅनिकमध्ये तुमच्याकडे काय उपाय आहे आणि त्याच्या संदर्भानं शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? मुळात डाळिंब बागायतदारानं ह्या गोष्टीचा पहिल्यांदा विचार करायला पाहिजे की डाळिंबाचं झाड एकाच क्षेत्रामध्ये एकाच जागी अनेक वर्ष असतं. बरोबर. बाकीच्या शेतीचा जर आपण विचार केला तर शेतकरी पहिल्यांदा भुईमुग करतो, तो काढल्यानंतर हरभरा करतो, बरोबर, त्यानंतर उन्हाळी नांगरट करतो, जमीन गरम होते. ही आपल्याकडची पारंपरिक शेतीची पद्धत आहे. बरोबर. तर जेव्हा जमिनीची मशागत होते आणि सूर्यप्रकाश खालीपर्यंत जातो तेव्हा घातक बॅक्टेरिया, निमॅटोड हे ऑटोमॅटिक मरून जातात, कंट्रोलमध्ये येतात. जेव्हा पिकाची फेरपालट असते, म्हणून आपल्याकडे लोक म्हणतात की पिकाची फेरपालट करा. एकदल वर्गीय पिकं, द्विदल वर्गीय पिकं ही ह्यासाठीच पारंपरिक आपण निर्माण केलेली आहेत. बरोबर. डाळिंबामध्ये असं नसतं. डाळिंबाचं झाड एकाच ठिकाणी एकाच क्रॉप पॅटर्नमध्ये अनेक वर्ष जमीन डाळिंबाखाली असते. बरोबर. तर तेव्हा शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जो निमॅटोडचा प्रश्न विचारला की याच्यासाठी पाण्याचं नियोजन हे अत्यंत कारणीभूत आहे. दुसरी गोष्ट, डाळिंबाच्या पिकाचा, डाळिंबाच्या झाडाचा आकार, त्याला वेळेवरती छाटणी करणं आणि त्या डाळिंबाच्या आसपासच्या परिसरामध्ये जिथं ड्रिपनं पाणी पडतंय, जिथं फर्टिगेशन आहे, तिथं सनलाईट जाणं, ऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. काही लोक ड्रिपर चुकीचे टाकतात, काही लोक कुणाच तरी ऐकतात 2 ड्रिपच्या लाईन टाकतात, 4-4 ड्रिपर लावतात, त्यामुळं गरजेपेक्षा जास्त पाणी जातं. बरोबर. मुळात डाळिंबाचा तुम्ही तसा डाळिंबाची फिजिओलॉजी जर बघितली तर ज्या झाडाचं पान लहान असतं, बरोबर, त्याचं इव्हॅपोरेशन रेशो कमी असतो. बरोबर. ते खूप कमी पाण्यावरती तग धरू शकतं. शुष्क वर्णीच आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही अशी झाडं बघता की बाबळ असेल किंवा छोट्या पानाचा लिंब असेल किंवा डाळिंब त्या वर्गातलं पीक आहे की ज्याचं पान खूप लहान आहे. बरोबर. पान लहान आहे याचा अर्थ त्याची पाण्याची गरज खूप कमी आहे. जेव्हा तुम्ही 2-2 ड्रिप लाईन टाकता आणि 4-4 ड्रिपर टाकता तेव्हा गरजेपेक्षा जास्त पाणी होतं आणि मग जमिनीमध्ये सगळा बिघाड सुरू होतो की अननेसेसरी मॉइश्चर तिथं राहतं आणि मग निमॅटोडचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो, फ्युजेरियमचा प्रॉब्लेम येतो. जर ड्रिपर तुम्ही 2 झाडाच्या मध्ये जिथं सूर्यप्रकाश पोहोचतोय तिथंच तुम्ही ठेवा, सिंगल ड्रिपर ठेवा, एकच ड्रिपची लाईन ठेवा, पाण्याचं नियोजन अत्यंत परफेक्ट करा. कारण आपल्याला माहिती आहे की डाळिंबाची 7 ते 8 इंचातली जी मुळी आहे तीच मुळी पाणी आणि खत घेते. म्हणजे अन्न घटक घेणाऱ्या ज्या मुळ्या आहेत त्या फक्त 7 ते 8 इंचात आहेत.
त्यामुळे त्याच्या खाली पाणी जाण्याची गरजच नाही. त्याच्या खाली जर पाणी जात असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही दिलेली ड्रिपची खतं सुद्धा त्या 6-7 इंचाच्या खाली जात आहेत. म्हणजे जिथं शोषण करणाऱ्या मुळे आहेत त्याच्यापेक्षा जर खाली ते खत गेलं तर तुमचं आर्थिक नुकसान आहे. त्यामुळं तुमच्या शेतीची रचना, तुमच्या मातीची रचना बघून की काळं रान आहे, तांबडं रान आहे, मुरमाड रान आहे, की आपल्याला 7 ते 8 इंचातला जो जमिनीचा गॅप आहे तो ओलसर झाला पाहिजे. त्यासाठी मला किती पाणी सोडावं लागेल याचं कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही करून तेवढंच नेमकं जर पाणी डाळिंबाला देत गेला तुम्ही तर निमॅटोडचा प्रॉब्लेम तुम्हाला अजिबात येणार नाही. फ्युजरियमचा सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. दुसरं, झेंडू हे एक असं पीक आहे की जे निमॅटोडचं शोषण करतं किंवा त्याला घातक आहे. जर तुम्ही मध्ये झेंडू लावला तर झेंडूचे 2 फायदे आहेत. एक तर ते निमॅटोड कंट्रोल करतच, पण दुसऱ्या बाजूने झेंडूकडे आकर्षित होते मधमाशी आणि तुम्हाला पॉलिनेशनला सुद्धा ती मदत करते. अगदीच येणी नाही झालं तर आम्ही वॉशआउट नावाचं एक चांगलं निमॅटोडसाठी आणि फ्युजरियमला कॉमन काम करणारं असं एक औषध शोधलेलं आहे, उत्पादित केले की त्यानं निमॅटोड पण जातो आणि फ्युजरियम पण जातो. तर ते पण शेतकरी अप्लाय करू शकतात. वॉशआउट नावानं हा प्रॉडक्ट आता मार्केटला उपलब्ध आहे. खरं तर ह्याच्या पुढे गेल्यानंतर ज्यावेळेला डाळिंब सेटिंग होतं चांगलं, माल फुगा येतो, 2-3 गोष्टी शेतकऱ्या डोळ्यासमोर आहेत. एक सगळ्यात महत्वाचा आहे तेल्या, ज्याचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे आणि अशा बागा नाहीत किंवा अशी गावं नाहीत की जिथं तेल्याचा अटॅक नाही. आणि डाळिंब आणि तेल्या हे समीकरण झालंय सगळं. तर त्या नेमक्या स्पेसिफिक तेल्यासाठी काय आहे, त्यानंतर मग पुढं कूज असेल किंवा डांबऱ्या असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील इथपर्यंत आपण जाऊया. मला थोडंसं तेल्याबद्दल मुळात तो येतो कसा, का, आणि त्याला तुमच्याकडे वन शॉट सोल्युशन काय? तेल्याला आपण बॅक्टेरियल करपा असं साधं म्हणू शकतो. त्याला झांतोमोनस आपण म्हणतो. तर झांतोमोनस हा जो जीवाणू करपा आहे हा इतर पिकांमध्ये येतो, भाजीपाल्यामध्ये येतो, द्राक्षामध्ये येतो. डाळिंबामध्ये जो हा करपा येतो, जीवाणू करपा, हा झांतोमोनस ॲक्सिनोपोडिस पीव्ही पुनिके नावाचा एक स्पेसिफिक बॅक्टेरिया आहे, जीवाणू आहे. त्याच्यामुळे तो डाळिंबामध्ये येतो. हा एकच बॅक्टेरिया डाळिंबामध्ये तेल्याला कारणीभूत आहे. हा इतर बॅक्टेरियांच्या पेक्षा, इतर जीवाणूपेक्षा टोटली वेगळा आहे. तर याचं वेगळ्या पद्धतीनं अभ्यास होणं गरजेचं होतं की जो झाला नाही. म्हणून गेल्या 10-1 वर्षामध्ये ज्या डाळिंबाच्या बागा निघाल्या त्याला कारणीभूत ते आहे की हा झांतोमोनस जेव्हा प्लांटमध्ये एंट्री करतो तेव्हा तो काय करतो, झाडामधली शुगर आणि प्रोटीन ह्याचा वापर करून स्वतःभोवती एक आवरण तयार करतो. बरोबर. ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण पॉलिसेक्राइड्स असं म्हणतो किंवा बायोफिल्म्स असं म्हणतो. बरं. म्हणजे तेलकट आवरण, अगदी मराठी शुद्ध सांगायचं म्हटलं तर तो तेलकट आवरण स्वतःभोवती करतो, कोटिंग करतो आणि त्याच्यामुळे कुठलीही बॅक्टेरियानाशक त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे तो कंट्रोल होत नाही. तर तो एंट्री झाल्यानंतर प्लांटमध्ये पहिल्यांदा स्वतःला सेफ करतो कोटिंग करून, आणि जेव्हा त्याला खात्री पटते की आता मी सेफ आहे त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात अटॅक करतो. आणि हे पॉलिसेक्राइड डॅमेज करण्याची कुठलीही प्रोसेस कुणी न शोधल्यामुळं आणि अंधाधुंदी बुरशीनाशक मारल्यामुळं हा तेल्या कंट्रोल झाला नाही. कारण बुरशी ही गोष्ट वेगळी आहे, तेल्या ही गोष्ट वेगळी आहे आणि व्हायरस ही गोष्ट वेगळी आहे. बरोबर. इथं चुकीची प्रॅक्टिस अशी झाली की तेल्यावरती म्हणजे बुरशी नाशकाचा जिथं काही संबंधच नव्हता, इथं बॅक्टेरियानाशक पाहिजे होते, तिथं महागडी बुरशीनाशक फवारली गेली. बरोबर. आणि त्यामुळे झाडं ट्रेसमध्ये गेली. कॉपरचा अतिवापर वाढला, त्यामुळे झाडं ट्रेसमध्ये गेली. याचा जेव्हा आम्ही सातत्याने विचार केला तेव्हा एक लक्षात आलं की जेव्हा हा तेल्या डाळिंबामध्ये एंटर होतो तेव्हा तो रिव्हर्स ऑक्सिजन स्पीसीस नावाची प्रक्रिया हे डाळिंबामध्ये चालू करतो. आणि ही जेव्हा प्रक्रिया चालू होते तेव्हा डाळिंबाचं झाड हे ट्रेसमध्ये जातं. आणि जे डाळिंब स्वतःमध्ये जे अल्कोलाइट्स बनवण्याची त्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे नॅचरल डिफेन्स सिस्टीम जी आहे ती बंद पडते. आणि त्यामुळं हा तेल्या अतिशय हेवी होतो प्लॉटला आणि तो डाळिंबाला खोडावरती सुद्धा पुन्हा येतो. तर आम्ही त्याचा विचार करून सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न हा केला की त्यानं जे स्वतःभोवती कोटिंग केलंय ते जोपर्यंत आपण डॅमेज करत नाही तोपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. बरोबर. म्हणून आम्ही काही ऑर्गॅनिक सोल्युशन्स शोधली ज्याच्यामध्ये ब्लाइट सीझर नावाचा प्रॉडक्ट आहे. 2 बाटल्यांचं किट येतं, त्याला 1 नंबर आणि 2 नंबर अशी 2 नावं आहेत. तर 1 नंबरच्या बाटलीमध्ये असं सोल्युशन आहे की जे बॅक्टेरियाच्या अंगावरचं ते तेलकट आवरण जे आहे ते विरघळतं. जसं जीए जो आहे तो ऍसिटोन मध्ये विरघळतो किंवा सोनं हे नायट्रेट मध्ये विरघळतं स्पेसिफिक, तसं त्या 1 नंबरच्या बाटलीमध्ये अशी काही सोल्युशन आहेत की ती फवारल्यामुळं तेल्याच्या अंगावरती जे पॉलिसेक्राइडचं कव्हर झालंय ते डॅमेज होतं आणि तो बॅक्टेरिया ओपन होतो. आणि ओपन झाल्यानंतर ही प्रक्रिया करायला साधारणतः प्लॉटमध्ये त्या प्रॉडक्टला 48 तास लागतात.
बर. म्हणजे 2 दिवसाचा हा कालावधी आहे. 48 तासानंतर आम्ही ब्लाइट सीझर 2 नंबरची एक बॉटली आहे रेड कलरची, ही जेव्हा फवारतो तेव्हा त्यातलं सोल्युशन जे आहे त्याच्यामध्ये काय अल्कोलाइट्स आहेत ते डायरेक्ट बॅक्टेरियामध्ये एंटर होतात आणि तो बॅक्टेरिया संपवतात. म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तुम्हाला जे सांगितलं की ब्लाइट सीझर वापरल्यानंतर तेल्या हा कम्प्लीट कंट्रोल झालाय, कारण हे जी मोड ऑफ ऍक्शन जी आहे ती प्रॉपर सायंटिफिक आहे. आता जी प्रॅक्टिस काही लोक करतात की तेल्यावरती कव्हर असताना तुम्ही औषध मारून फायदा नाही, कारण त्याच्या अंगावरती लॅमिनेशन आहे, त्या लॅमिनेशनच्या आतमध्ये ते जाऊ शकत नाही. त्यामुळे ब्लाइट सीझर हा टोटल सायंटिफिक प्रॉडक्ट आहे आणि तो त्याची शरीर रचना अभ्यासून तयार केलेला आहे. त्यामुळे फर्स्ट ऑफ स्टेज तुम्ही त्याच्यावरचं संरक्षित कव्हर डॅमेज करा, त्याला बाहेर आणा मैदानामध्ये, बरोबर, आणि नंतर त्याच्यावरती अटॅक करा, तो 100% कंट्रोल होतो. आता महाराष्ट्रामध्ये गेल्या 17-18 वर्षात इतका हेवी पाऊस पडलेला नाही, इतका हेवी पाऊस आहे. गेले 2 महिने बागा डाळिंब बागा पावसात आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा जिथं योग्य स्टेजला तेल्यासाठी ब्लाइट सीझर वापरलंय तिथं आज 45 दिवस झाले फवारून कुठेही तेल्याचा स्पॉट नाही. ह्या बागेत फवारले ते, कारण कुठेच दिसत नाही. हो, ह्या बागेमध्ये पहिल्यांदा फवारलंय. शेतकरी चूक काय करतात की माझ्या बागेमध्ये कुठं तेल्याचा स्पॉट नाही म्हणून ती तेल्याची औषधं मारत नाही. पण जेव्हा स्पॉट येतो तेव्हा हे लक्षात घेण्याची गरज आहे की त्याच्या अगोदर 5 दिवस इन्फेक्शन झालेलं असतं. बरोबर. तुम्हाला स्पॉट दिसतोय याचा अर्थ तिथल्या सेल्स, तिथल्या पेशी तेल्यानं खाल्लेल्या आहेत. बरोबर. म्हणून ते काळं दिसते तुम्हाला, म्हणजे पेशी खाण्याचं काम त्यानं ऑलरेडी चालू केलेलं आहे. तर तेल्या नाही म्हणून तुम्ही गप्प बसू नका. बरोबर. तो असो किंवा नसो, त्याची व्हिजिबल लक्षणं दिसायच्या अगोदरच जर तुम्ही ब्लाइट सीझर वापरलं तर त्याला थोडक्यात प्रिव्हेंटिव्ह म्हणा हवं तर ते वापरलं तर तुमच्या बागेमध्ये डाग येतच नाहीत. लोक काय करतात, माझ्या बागेत आता तेल्या नाही मी कशाला वापरू म्हणून गप्प बसतात. क्लायमेट बदललं, कारण त्याची खासियत अशी आहे की जेव्हा टेम्परेचर 32 ते 37 डिग्री होतं आणि वातावरणातलं मॉइश्चर जे आहे ज्याला आपण आर्द्रता म्हणतो, सापेक्ष आर्द्रता, ही 65 पासून 68% पर्यंत येते तेव्हा तेल्या ऍक्टिव्हेट होतो. त्याचं एक गुणवैशिष्ट्य असं आहे की तो सुप्तावस्थेमध्ये, थोडक्यात चोरून म्हणा, अनेक दिवस प्लॉटमध्ये राहू शकतो. काही न करता तो बराच काळ सुप्तावस्थेमध्ये राहू शकतो. तो बघतो की फेवरेबल क्लायमेट मला कधी मिळणार आहे. शेतकऱ्याला माहित नसतं की माझ्या बागेमध्ये तेल आहे, तो सुप्तावस्थेमध्ये असतो. जेव्हा टेम्परेचर बरोबर 32 ते 38च्या दरम्यान येतं आणि हवेतली आर्द्रता जेव्हा 62-68 येते तेव्हा हा ऍक्टिव्हेट होतो आणि तो नुकसान करायला चालू करतो. मग डाग दिसतात आणि शेतकरी म्हणतो माझ्या बागेत नव्हता पण आता वातावरणामुळे आलेला आहे, पण तो त्याच्या अगोदरच असतो. तर आमचं मत असं आहे की तो सुप्तावस्थेमध्ये जो आहे त्याला पुढे येण्याची तुम्ही वाटच बघू नका. त्याच्या अगोदरच जर तुम्ही ब्लाइट सीझरचा वापर केला तर तो पॉलिसेक्राइड पण बनवणार नाही आणि डाग पडेपर्यंतची शक्यता पण निर्माण होणार. अगदी खरं तर थोडस तेल्याला पास करून आपण पुढे गेलो की 2-3 गोष्टी राहतात की माल साईजवर आणायचा असतो, कारण पुन्हा शेतकऱ्याचं थोडंसं रोगराई नाही म्हणलं की त्याचं ध्यान अवरेजकडे जाते, त्याला अवरेज मिळवायचं असते बऱ्यापैकी. आणि मग अवरेजला जायचं असेल तर सेटिंग झालेल्या गोष्टींचं प्रॉपर साईज तयार झाली पाहिजे. सायझिंगसाठी काय ऑर्गॅनिक काम केलं पाहिजे शेतकऱ्यांनी आणि तुमच्याकडे काय आहे त्यासाठी सोल्युशन? एक आहे, जेव्हा एखाद्या गोष्टीची साईज वाढते तेव्हा शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. साईज वाढते याचा अर्थ एका पेशीपासूनच्या 2 पेशी निर्माण होतात, 2च्या 4 होतात. म्हणजे आज आपण जे मोठे झालोय ते आपण पहिलीच असताना छोटे होतो. आता व्यक्ती तिचा पण मोठी झाली म्हणजे काय झालं तर तेव्हा मी समजा सेलची संख्या वाढली. मी समजा 100 पेशींचा समूह असेल तर मी आज 1000 पेशींचा समूह झालोय, त्यामुळे माझा आकार वाढला. आता प्रत्येकाला शेतकऱ्यांना हे जाणून घेणं गरजेचं आहे की पेशी म्हटलं की तिला पेशी भित्तिका आली. आणि पेशी भित्तिका ही कॅल्शियम पेक्टेटनं बनते. ते आपल्याला इयत्ता 7वी मध्ये शिकवलं. म्हणजे पेशी विभाजन जर व्हायचं असेल तर तिथे कॅल्शियम लागतं. कारण 2 पेशी जेव्हा वेगळ्या व्हायच्या आहेत तेव्हा त्या विचार करतात की आपण जेव्हा वेगळं होणार आहे तेव्हा 2 नव्या भिंती बांधाव्या लागणार आहेत आणि त्याच्यासाठी रॉ मटेरियल आहे कॅल्शियम पेक्टेट. जर कॅल्शियम पेक्टेट प्लांटमध्ये अवेलेबल नसेल तर ह्या भिंती होऊ शकत नाहीत आणि म्हणून त्या पेशी विभाजित होत नाहीत. थोडक्यात 2 भावांची वाटणी झाली, पण सोफ्यामध्ये घालायला भिंत घालायला पाहिजे, पण ते घालायला वीट सिमेंट आणायला पैसे नाहीत. तर ते भाऊ काय करतात, तो सोफा तसाच कॉमन वापरतात. तसं जेव्हा साईज वाढायची आहे तेव्हा लोकांना एवढंच माहिती आहे शेतकऱ्यांना की पोटॅश दिले की साईज वाढते किंवा बोरॉन दिले की साईज वाढते. तर हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य असं आहे की साईज वाढणार आहे म्हणजे 4 पेशीच्या 8 होणार आहेत, 8च्या 16 होणार आहेत, 16च्या 32 होणार आहेत आणि प्रत्येक वेळेस ह्या भिंती नव्यानं तयार होणार आहेत.
ज्याला आपण पेशी भित्तिका म्हणतो, आणि त्याला रॉ मटेरियल आहे कॅल्शियम पेक्टेट. जर कॅल्शियम प्रॉपर जर गेला प्लांटमध्ये तर साईजला अडचण येत नाही. फक्त जर तुम्ही पोटॅशियम बोरॉन दिला तर त्याच्यावरती जबरदस्तीनं केल्यासारखं होतं साईजला, आणि बऱ्याच वेळा आपण बागेत बघतो की फळं क्रॅक होतात. बरोबर. कारण फळावरचं जे आवरण आहे त्याच्यात सुद्धा पेशींचं विभाजन झालं पाहिजे. बरोबर. ती लवचिक झाली पाहिजे, ती होत नाही, आणि आतून खालून प्रेशर असतं, आणि मग झाडाची जी फळं आहेत ती डॅमेज होतात, आणि मग लोक म्हणतात कॅल्शियम कमी पडलाय. तर याच्यासाठी कॅल्शियम वापरणं खूप गरजेचं आहे. आता कॅल्शियम जो आहे तो इमोबाईल न्यूट्रिएंट आहे प्लांटमध्ये. म्हणजे काही न्यूट्रिएंट असतात की जे मोबाईल असतात, म्हणजे वनस्पतीमध्ये ते स्वतः संचलित असतात, आणि काही इमोबाईल असतात. आम्ही काय करतो, जमिनीमध्ये कॅल्शियम दिला तर कॅल्शियम फिक्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. यासाठी जर तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन बरोबर जर कॅल्शियम दिला तर तो पूर्णपणे झाडाकडून उचलला जातो. इतर वेळेला तुम्ही चिलेटेड कॅल्शियम 1 किलो सोडत असाल तर ऑर्गॅनिक कार्बन बरोबर तुम्हाला अर्धा किलो सोडला तरी त्याच्या चौपट रिझल्ट बघायला मिळतो. म्हणजे हे प्रिकॉशन घेतलं जातं की हा कॅल्शियम फिक्स होणार नाही, हा 100% झाडाला उपलब्ध होईल. म्हणून आम्ही सुफलाम नावाचा आमचा ऑर्गॅनिक कार्बनचं प्रोडक्ट येते, ज्याच्यामध्ये 40% ऑर्गॅनिक कार्बन आहे. तो ऑर्गॅनिक कार्बन आम्ही कॅल्शियम बरोबर मॅच करतो, आणि तो दिल्यामुळं झाडामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात उचलला जातो. आणि मग त्याबरोबर साईज वाढण्यासाठी तुम्ही म्हणालात की पोटॅश आणि बोरॉन गरजेचे आहेतच. बोरॉन शक्यतो जमिनीत न देता वरून फवारणीतून कसा देता येईल यासाठी थोडासा प्रयत्न आम्ही करतो. पोटॅशसाठी आमच्याकडे ग्लोरी नावाचं एक प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये 23% पोटॅश येतो, आणि काही एन्झाईम्स येतात की जे पोटॅशला उचलायला मदत करतात. त्यामुळे प्लेन पोटॅशपेक्षा त्याचा रिझल्ट चांगला येतो. 10 लिटरच्या पॅकिंगमध्ये हे प्रोडक्ट आहे. एकरी 2 लिटरचा डोस एका वेळी असतो. आम्ही 15-15 दिवसाच्या अंतरानं असं 5 वेळा सोडतो, आणि 10 लिटरचा एकरी डोस कंप्लीट करतो. याचं जेव्हा आपण फ्युजन करतो, कॅल्शियम, सेंद्रिय कर्ब आणि त्याच्याबरोबर असणारं हे ग्लोरी नावाचं प्रोडक्ट, तेव्हा खूप छान फ्युजन बघायला मिळतं. आज जो साईज आपल्याला बघायला मिळतो पहिल्या वर्षीच्या झाडाला, त्याला हे तिन्ही प्रोडक्ट मुख्यतः कारणीभूत आहेत. खरं तर शेवटचा प्रश्न आहे हा, की हे सगळं होत असताना शेतकरी ही सगळी मधली लढाई लढायला तयार आहे. तो ऑर्गॅनिक वापरेल, तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलेल्या सगळ्या स्टेजला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये करेल, थोडंसं ह्यातलं टेक्निकली समजून घेईल, आणि कुठं कॅल्शियम वापरायचं आहे, कुठं बोरान वापरायचं आहे, कुठे फक्त फॉस्फरस वापरायचं नाही, हे सगळं करेल तो तुम्ही सांगताय तशी अमावस्या पौर्णिमेला बरेच सांगतात तशी खोडं धुवून घेईल. पण हे कधी करेल जेव्हा त्याच्या बागेत त्याची झाडं शिल्लक राहतील तेव्हा. तर शेतकऱ्याच्या बागेतलं हे झाड शिल्लक राहिलं पाहिजे, ते हल्लं नाही पाहिजे, ते मेलं नाही पाहिजे, त्याला पिन होल बोरून नाही लागला पाहिजे. याच्यासाठी तुमच्याकडे काय सोल्युशन आहे किंवा काय चर्चा आहेत तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी? एक तर मी मुद्दाम तुम्हाला सांगतो आवर्जून की शेतकरी जेव्हा पण एखादा अटॅक बागेमध्ये होतो त्याला कारणीभूत शेतकरीच असतो. बऱ्याचशा डाळिंब बागा जर तुम्ही फिरताना बघितलं तर ह्या बेडवरती इतकं तण असतं, 1.5 फुटाचं तण असतं. बरोबर. म्हणजे हे जे पिनहोर बोरर आहेत, मिलीबग आहे किंवा फळ पोखरणारे आळे, ह्यांना लपण्यासाठी नैसर्गिक जागा शेतकरी स्वतः तयार करतो. जर शेतकऱ्यानं ह्या बेडमध्ये जर स्वच्छता ठेवली, थोडीफार भांगलन करून किंवा योग्य वेळी तणनाशक वापरून, हिथं झाडाच्या भोवती अशा प्रकारची गर्दी तणांची होणार नाही, ह्याची जर दक्षता घेतली तर पिनबोर होरर जो आहे तो अजिबात प्लॉटमध्ये बघायला मिळत नाही. मिलीबग सुद्धा बघायला मिळत नाही, कारण ह्यांना लपण्यासाठी काहीतरी जागा आवश्यक असते. शेतकरी हा फक्त पीक बघतो वरती, पण खाली जे नियोजन करायला पाहिजे. आज ह्या प्लॉटचं यश तुम्ही बघताय तर कुठेही तुम्हाला तण दिसत नाही, 100%. त्यामुळे ह्या बागेला जे 1 ग्रॅम सुद्धा काही टाकलंय ते फक्त झाडाला मिळालंय. पण इतर बागेमध्ये जर तुम्ही म्हणाल तर फिरताना सुद्धा भीती वाटते, इतकं तण असतं. बरोबर. सरपटणारे प्राणी सुद्धा तिथे फिरत असतात. म्हणजे त्या शेतकऱ्याचं किती लक्ष आहे. एक आहे तुमचं काम हे तुम्हाला यश मिळवून देतं. शेती हे हलगर्जी करणाऱ्या माणसाचं काम नाही. पूर्वीच्या काळी माझे आजोबा जेव्हा शेती करायचे, माझे आजोबा मी लहानपणी त्यांच्या तोडून ऐकले की ज्याच्या शेतीत हराळी कुंदा त्याने सोडावा शेती धंदा, असे म्हणाले लोक. आणि लोक पूर्वी हराळी किंवा हे लव्हाळ आपल्या बागेत असणं, शेतात असणं ही खूप ह्याची गोष्ट समजायची, अपमान असायचा, अपमानदायक गोष्ट असायची, इमेज की माझ्या शेतात तण उगवलंय. पण आज बागायतदार स्वतः खूप अग्रेसिव्ह होतोय म्हणता या गोष्टींच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नाही. बरोबर. वर फळं दाखवली जातात, खाली काही नाही. तर दिलेल्या खतामधला 20% भाग हे तण खात असतं, आणि तणांच्या मुळांच्या खाली जाळ्या झाल्यामुळं
पिकाची मेन पांढरी मुळी काम करत नाही. तर हे जर प्रॉब्लेम तुम्हाला यायचे नसतील, म्हणजे मिलीबग असेल, फरपोकण अळी असेल, पिन बोरर असेल, तर तुम्ही पहिल्यांदा बाग स्वच्छ ठेवा. गोष्ट नंबर 1. गोष्ट नंबर 2, तुम्ही चांगल्या कीटकनाशकांचे, म्हणजे आज निमाझाल TS सारखं ऑर्गॅनिक कीटकनाशक आहे, बायोइम्पॅक्ट सारखं ऑर्गॅनिक कीटकनाशक आहे. रेस्ट पिरियडमध्ये ह्याचे 2 ते 3 चांगले स्प्रे घ्या. बरोबर. खोडं सगळी धुवून घ्या आणि त्याचा जो नॅचरली त्याची जी जागा आहे लपण्याची, त्या सगळ्या टार्गेट करा. कारण फळ झाडावर असताना तुम्हाला ही जागा मिळत नाही, बरोबर. पण रेस्ट पिरियडमध्ये तुम्हाला खूप चान्स आहे. तर तेव्हा जर प्रॉपर ही कामं केली तर शेतकऱ्याला फळं आल्यानंतर ह्या अडचणींचा सामना करावा लागणार. अगदी खरं तर ह्या डाळिंब शेतीबद्दल जितकं बोलल तितकं कमी आहे. आणि मला माहित आहे की निश्चितपणानं आपण ह्याच्यानंतर देखील अनेक वेळा या शेतीतल्या अनेक गोष्टींबद्दल बोलू, स्पेसिफिक एखादा प्रश्न घेऊन बोलू. परंतु हे सगळं होत असताना मला आवडलेली गोष्ट ही होती, मागाशी पण मी तुमचं भाषण ऐकत होतो त्यावेळेला, की सतत कुणीतरी येऊन सांगतंय की शेती जपली पाहिजे, आमच्या बापजादीने आम्हाला दिली ती आम्ही पुढच्या पिढीला दिली पाहिजे, त्याचा ऑर्गॅनिक कर्ब वाढवला पाहिजे, त्याच्यातला रासायनिक हानी कमी केली पाहिजे. पण हे सगळं म्हणताना हे केलं पाहिजे, पण हे कुणी, ही सुरुवात कुणी करायची? तर त्याची सुरुवात तुम्ही तुमच्या या प्रोलाइन ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी कंपनीच्या माध्यमातून केली आहे. आणि त्याच्या प्रोडक्टचे रिझल्ट आम्ही शेतकऱ्यातून ऐकले. इथं मग नजीरबाईंनी देखील मला मुलाखत दिली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की प्रत्येक स्टेजला त्यांनी तुमचा ह्या ऑर्गॅनिक प्रोडक्टचा वापर त्या ठिकाणी केलाय. त्यामुळं ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे, शेती टिकवली पाहिजे असं म्हणत असताना जो ऑर्गॅनिक इनपुट शेतीला लागत होता तो तुमच्या माध्यमातून दिला जातो. हे निश्चितपणानं शेतीला उद्या भविष्य देणारी बाबा, त्याबद्दल तुमचं आभार. तुम्ही आम्हाला वेळ दिला. तुमच्या या ऑर्गॅनिक प्रोडक्टच्या सोबतच शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय प्रक्रिया ऍक्च्युली घडतात, काय घटना घडते त्या पिकाच्या पाठीमागं, तो जे काही अंडरलाईन तुम्ही आम्हाला सांगितले किंवा अंडर स्टोरी तुम्ही आम्हाला सांगितली, ते अतिशय महत्वाचे. या डाळिंबातल्या टेक्निकल माहितीच्या संदर्भात आपण अनेक वेळा बोलूच. मी तसं मराठी सरांसोबत प्रश्न शब्द घेणार आहे की तुम्ही सतत ह्या शेतकऱ्यांसोबत ह्या सगळ्या गोष्टी बोलत राहतात, कारण हे फार चांगलं माध्यम आहे. म्हणजे पूर्वी असं असायचं की मोबाईल बघून कुठे शेती केली जाते का असं म्हणत म्हणत मराठी साहेब मला खूप लोकांचे फोन येतात की तुमचा एक व्हिडिओ बघितला आणि आम्ही बाग काढायची ठेवली, किंवा निदान तुमचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतात. आता सुद्धा हा व्हिडिओमध्ये मी तुमचा नंबर देणार आहे किंवा तुमच्या प्रतिनिधींचा नंबर देणार आहे, जेणेकरून तुमच्या प्रोडक्टच्या माहितीसोबत ह्या शेतीमधले काही प्रश्न शेतकऱ्याला पडले. आज काय झाले शेतकऱ्याला, की शेतकऱ्याला शेतकरी माहिती सांगत नाही. दुर्दैवानं असं वाटतं की माझ्या शेतकऱ्याचं पीक जोरात आलं आणि ती जर मार्केटमध्ये माझ्यासोबत आलं तर माझा दर पडेल. खरं तर एवढे मोठ्या आयात निर्यातीचा खेळ आपल्या इथं चालतो की तुमच्या तालुक्यात पिकलं म्हणून काही फरक पडणार नसतो अजिबात सुद्धा. परंतु ही मानसिकता शेतकऱ्याची जायला तयार नाही. त्याला वाटतं की माझ्या शेजाऱ्याचं चांगलं आलं की दर कमी घेतील. परंतु ह्या सगळ्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर काही चांगली तज्ज्ञ लोक तुम्हाला सोबत असावे लागणार आहेत, आणि ते तज्ज्ञ लोकांचे नंबर आम्ही तुम्हाला खाली देतोय. अतिशय चांगली माहिती तुम्ही दिली. इथून पुढच्या काळात देखील शेतकऱ्यासाठी आपण वेळोवेळी एकत्रित भेटू, बोलू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ऑर्गॅनिकपणा जपू, कारण हे देवाचं काम आहे. ही जमीन, ही माती, ही बापजातीची विरासत जर जपली त्यापेक्षा दुसरं पुण्य निश्चितपणानं नसणार आहे. आणि हे सगळं करत असताना, हे पुण्याचं काम करत असताना शेतकऱ्याच्या खिशाला कुठे फरक पडणार नाही. त्याला तितकंच दर्जेदार उत्पन्न येईल, तो तितकाच सशक्त होईल, याची आपण निश्चितपणानं काळजी घेता. ही अजून सकारात्मक बाब आहे. आपण वेळ दिला, आपण देखील आम्हाला आवर्जून बघता, फॉलो करता. अजून देखील तुम्ही आमच्याशी जोडला नसाल तर आम्हाला युट्यूबला या, महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाला फॉलो करा. तुमचे डाळिंब शेतीतले काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारा. अजून कुठल्या प्रश्नांवर आम्ही तज्ज्ञांशी बोललं पाहिजे हे सांगा. आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्ही आम्हाला आवर्जून कळवताच. तुर्तास तरी थांबूया. धन्यवाद.